सत्य का साहस। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मग तो मानव वन्यजीव संघर्ष असो किंवा अर्बन नक्षलवाद्यांचे आदिवासी समाजातील वाढते हस्तक्षेप, जयस्वाल यांनी सरकारची रणनीती मांडली आहे। राज्यात सध्या मानव आणि वन्यजीव संघर्ष ही एक गंभीर समस्या बनली आहे। यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात बोलताना मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की जंगलातील वाढती अनावश्यक वनस्पती काढून तिथे हिरवळ वाढवणे तसेच वाघांच्या वाढत्या संख्येचा विचार करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने स्थलांतर करणे याचे सखोल नियोजन झाले आहे। मुख्यमंत्री आणि वनमंत्र्याकडे लवकरच याचा अहवाल सादर केला जाईल। दरम्यान आदिवासी बांधवांची दिशाभूल करणाऱ्या अर्बन नक्षल प्रवृत्तीवर मंत्र्यांनी कडक ओढले आहेत। काही विघातक शक्ती आदिवासींचे मन विचलित करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात कायदा करण्यात आला असून आदिवासी बांधवांनी अशा अफवांना आणि भ्रमांना बळी पडू नये असे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे। अशा शक्तीवर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत। आपल्याला कल्पना आहे की पूर्ण महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे आणि मानव वन्यजीव संघर्षामध्ये काल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स, PCCF आणि सर्व स्थानिक सरपंच यांची बैठक झाली आणि एकंदरीत या महत्त्वाच्या प्रश्नावर कुठल्या उपाययोजना करता येईल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मी वेळ मागितलेली आहे आणि एकंदरीत ज्या उपाययोजना आमच्या लेवलवर करता येत असतील ज्याच्यामध्ये जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन वनस्पती लावणे, ग्रासलँड लावणे, वॉटर होल करणे, लँटिना आणि अनावश्यक वनस्पती रिमूव्ह करणे, तिथल्या लोकांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न सोडवणे आणि एकंदरीत जंगलामध्ये किती वाघ राहू शकतात त्याच्यापेक्षा संख्या किती वाढली आहे मग ते वाढीव संख्येचं स्थलांतरण करणे आणि त्याला प्रिव्हियस या ठिकाणी जे काही त्यांना जे हर्बिओर लागतात ते कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने एक सखोल नियोजन झालं आणि हा पूर्ण नियोजन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय वनमंत्री पुढे सादर करणार। अब तक सत्य का साहस।